ओके बघा, चला आपण होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन्स बघत होतो. तर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय लक्षात आले बघा तुमच्या, की अशा टाईपचं जर इक्वेशन असेल, समजा एखादं इक्वेशन दिलं तर मग होमोजिनियस आहे कसं चेक करायचं. तर असं जर इक्वेशन असेल की एफ ऑफ एक्स वाय डीएक्स म्हणजे डीएक्सच्या जो बाजूला असेल म्हणजे डीएक्सचा जो कोइफिशियंट असणार एफ ऑफ एक्स वाय, कोइफिशियंट म्हणजे डीएक्सचा कोइफिशियंट म्हणजे काय, एफ ऑफ एक्स वायचं जे काही फंक्शन असेल म्हणजे डीएक्सच्या बाजूला जे फंक्शन असेल ते एक्स आणि वाय मध्ये असेल. तर आणि एक डीवायच्या बाजूला फंक्शन असेल जी ऑफ एक्स वाय, तो पण एक्स आणि वाय मध्ये असेल. ठीक आहे. तर मग हे जे फंक्शन्स आहेत अगोदर आपल्याला चेक करायचे की ते होमोजिनियस फंक्शन्स आहेत का. जर ते दोघंही होमोजिनियस फंक्शन्स असतील आणि सेम डिग्रीचे, ओके, होमोजिनियस म्हणजे जर एफ ऑफ एक्स वाय होमोजिनियस आहे तर तो एकाच डिग्रीचा असेल, बरोबर. असं चेक करायचे दोघंही फंक्शन्स कसे पाहिजे, होमोजिनियस इक्वेशन्स ऑफ पाहिजेत, बरोबर. त्याच्यानंतर जर दोघं होमोजिनियस फंक्शन झाले तर जे काही दिलेलं इक्वेशन आहे त्याला काय म्हणणार आपण, होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. ओके. तर इथे एफ ऑफ एक्स वाय होमोजिनियस असून कसा पाहिजे, दोघांची डिग्री सेम पाहिजे, बरोबर. तरच आपण जो गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन आहे त्याला काय म्हणणार, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री एन. समजा आता हा जर समजा फंक्शन होमोजिनियस आहे एनचा आणि याची पॉवर समजा दुसरी वेगळीच काहीतरी आहे, बरोबर, याची एन आहे याची पी आहे, तर होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री एन असं डिफरन्शियल इक्वेशन म्हणता येईल का आपल्याला, नाही. बघा आपण काय म्हणतोय की होमोजिनियस, जसं मी इथं सांगितलं तुम्हाला की हे जे इक्वेशन आहे काय आहे, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 आहे, डिफरन्शियल इक्वेशन नाहीये हे, काय फक्त तुमचं होमोजिनियस इक्वेशन आहे, डिफरन्शियल इक्वेशन नाहीये, हे जस्ट होमोजिनियस इक्वेशन आहे, बरोबर. तर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डिग्री एन किंवा एखाद्या डिग्रीचं आपण म्हणतोय तर त्याची डिग्री थ्रूआउट सारखी पाहिजे. म्हणजे ते एफ ऑफ एक्स वाय जर nth डिग्रीचा होमोजिनियस फंक्शन असेल तर जी ऑफ एक्स वाय पण nth डिग्रीचं होमोजिनियस फंक्शन असेल. ओके. आता बघा स्टेप्स टू सॉल्व्ह होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. तर आता हे जे काही होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे तर त्याचं सोल्युशन आपल्याला कसं फाइंड करायचे ते बघायचं. ओके. बघा मग पहिल्यांदा काय, एक्सप्रेस द होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन इन द फॉर्म dy by dx is equals to minus f of xy upon g of xy. ओके. तर होमोजिनियस जे असणार आहे ते कशा टाइप मध्ये इक्वेशन असणार आहे, इक्वेशन आपण बघितलं होतं कसं होतं, एफ ऑफ एक्स वाय डीएक्स प्लस जी ऑफ एक्स वाय डी वाय इज इक्वल्स टू 0. असं जर इक्वेशन असेल आणि हे काय सांगतं की होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे. ओके, आपल्या लक्षात आलं की हे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे. मग याला सॉल्व्ह करण्यासाठी काय करायचं, या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायचे, कोणत्या, डीवाय बाय डीएक्स इज इक्वल्स टू मायनस एफ ऑफ एक्स वाय अपॉन जी ऑफ एक्स वाय. कसं येणार, सिंपल आहे, हा एफ ऑफ एक्स वाय ऍज इट इज डीएक्स इज इक्वल्स टू हा प्लस होता इकडे गेला तर काय होईल, मायनस जी ऑफ एक्स वाय डी वाय. ओके, हा इकडे गेला मायनस झाला, बरोबर आहे. मग डीवाय बाय डीएक्स इज इक्वल्स हा डीएक्स या साईडला जाऊ दे आणि हा मायनस जी ऑफ एक्स वाय या साईडला, तर काय भेटेल, डीवाय बाय डीएक्स इज इक्वल्स टू बघा, डीवाय बाय डीएक्स इज इक्वल्स टू हा काय असणार आहे, एफ ऑफ एक्स कॉमा वाय आणि डिनॉमिनेटर मध्ये काय होणार, हा जी ऑफ एक्स कॉमा वाय, हा मायनस आहे तो इथे देऊ. ठीक आहे. तर डीवाय बाय डीएक्स इज इक्वल्स टू काय भेटलं, मायनस एफ ऑफ एक्स वाय अपॉन बघा मायनस एफ ऑफ एक्स वाय अपॉन जी ऑफ एक्स वाय. ओके. तर पहिल्यांदा काय करायचंय, होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन भेटल्यानंतर पहिली स्टेप काय आहे, त्याला एक्सप्रेस करायचं आहे. ओके. डीवाय बाय डीएक्स इज इक्वल्स टू मायनस एफ ऑफ एक्स वाय अपॉन जी ऑफ एक्स वाय. ओके. डायरेक्टली जर डीवाय बाय डीएक्स इज इक्वल्स टू असं दिलं तुम्हाला समजा आणि सांगितलं की हे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे आणि सॉल्व्ह करा, तर डायरेक्टली नेक्स्ट स्टेप पासून सॉल्व्ह करा. ओके. मग बघा आता पुट वाय इज इक्वल्स टू, नेक्स्ट स्टेप, आता पहिली स्टेप काय झाली की एक्सप्रेस केलं डिफरन्शियल इक्वेशनला आपण या फॉर्म मध्ये डीवाय बाय डीएक्स इज इक्वल्स टू मायनस एफ ऑफ एक्स वाय अपॉन जी ऑफ एक्स वाय. नेक्स्ट आहे बघा पुट वाय इज इक्वल्स टू व्ही एक्स. ओके. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचे बघा, होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन भेटलं, डीवाय बाय डीएक्स इज इक्वल्स टू फॉर्म मध्ये लिहिलं या मायनस एफ ऑफ एक्स वाय अपॉन जी ऑफ एक्स वाय, तर सबस्टिट्यूट करायचे बघा वाय इज इक्वल्स टू व्ही एक्स. ओके. आणि त्याला डिफरन्शिएट करायचंय विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर काय भेटेल, डीवाय बाय डीएक्स इज इक्वल्स टू आता व्ही इंटू एक्स. फी म्हणजे इथे व्ही म्हणजे कॉन्स्टंट नाहीये, फंक्शन ऑफ एक्स आहे. ओके. तर त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतोय आपण व्ही प्लस एक्स डीव्ही बाय डीएक्स. कसा डेरिव्हेटिव्ह घेतला, यू इंटू व्ही नुसार, फर्स्ट फंक्शन ऍज इट इज म्हणजे व्ही ऍज इट इज इंटू एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे व्ही प्लस एक्स ऍज इट इज इंटू व्ही चा डेरिव्हेटिव्ह डीव्ही बाय डीएक्स. ओके. आणि याला काय करायचंय बघा, इन
इक्वेशन 1 आणि याला सबस्टिट्यूट करायचे तुम्हाला इक्वेशन 1 मध्ये. ओके, कॅन्सल आउट एक्स फ्रॉम RHS, राईट हँड साइड पासून एक्स कॅन्सल करायचा आहे. द इक्वेशन रिड्युसेस टू द फॉर्म v प्लस एक्स dv बाय dx इज इक्वल टू मायनस एफ ऑफ v. ओके, हा फॉर्म कसा येतो बघा. आता काय केलं आपण, हा जो y इज इक्वल टू vx तुम्ही पुट करताय बघा, काय भेटला मला dy बाय dx. राईट हँड साइडला काय भेटेल बघा, सॉरी लेफ्टला काय भेटेल मला dy बाय dx. इकडे खाली लिहूया आपण इकडे बघा. तर राईट हँड लेफ्टला काय भेटणार आहे dy बाय dx ला, की काय ठेवते मी बघा, हा जो dy बाय dx आहे इथे. ओके, इथे बघा dy बाय dx इज इक्वल टू काय भेटला आता इथे v प्लस एक्स dv बाय dx. तर इथे ठेवायचा इक्वेशन 1 मध्ये जो dy बाय dx आहे त्याच्या जागी मी काय ठेवणार v प्लस एक्स dv बाय dx लेफ्ट हँड साइडला. बरोबर, बघा इथे जो dy बाय dx आहे त्याच्या जागी काय ठेवायचं v प्लस एक्स dv बाय dx. सबस्टिट्यूट केला विच इज इक्वल टू हा बघा मायनस एफ ऑफ एक्स वाय अपॉन जी ऑफ एक्स वाय. काय सांगितले, हे दोघही कसे आहेत, सेम डिग्रीचे इक्वेशन्स आहेत आणि होमोजिनियस आहेत. म्हणजे दोघही फंक्शन्स कसे आहेत, होमोजिनियस आहेत आणि सेम डिग्रीचे. बरोबर, म्हणजे एफ ऑफ एक्स वाय nth डिग्रीचं होमोजिनियस इक्वेशन आहे, तर जी किंवा फंक्शन आहे, तर जी ऑफ एक्स वाय पण nth डिग्रीचं होमोजिनियस फंक्शन आहे. मग y इज इक्वल टू vx जर आपण सबस्टिट्यूट केला तर थ्रू आउट एक्स रेस टू एन कॉमन निघेल. ओके, बघा थ्रू आउट तो एक्स रेस टू एन कॉमन म्हणजे y च्या जागी सबस्टिट्यूट करणार ना vx, तर दोघांची डिग्री सेम असल्यामुळे तो एक्स रेस टू एन कॉमन निघेल, म्हणजे जी काय डिग्री असेल, आणि एक्स ची जी टर्म असेल न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधून कॅन्सल आउट होईल. ओके, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधून कॅन्सल आउट होईल. जर एक्स ची टर्म चालल्या गेली बघा, आता फंक्शन ऑफ व्ही, त्या जो फंक्शन ऑफ व्ही दिलाय तो कसा आला, तर समजा असं फंक्शन आहे एखादं, समजा इथे एक्स वाय आहे न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ओके, हा तुमचा झाला एफ ऑफ एक्स वाय आणि हा काय आहे जी ऑफ एक्स वाय. ओके, आता मला सांगा याची डिग्री 2 आहे, याची पण डिग्री काय आहे 2 आहे. बरोबर, समजा इथे असं आहे dy बाय dx. ओके, आता मला सांगा मी काय सबस्टिट्यूट करतोय, y इज इक्वल टू vx सबस्टिट्यूट करतोय. बरोबर, आता y इज इक्वल टू vx सबस्टिट्यूट केला तर dy बाय dx काय भेटतो मला डायरेक्टली, हे तर डायरेक्टली आहे v प्लस एक्स dv बाय dx. बरोबर, म्हणजे मी dy बाय dx च्या जागी काय ठेवणार v प्लस एक्स dv बाय dx. ओके, v प्लस एक्स dv बाय dx. ओके, हा झाला v प्लस एक्स dv बाय dx, dy बाय dx च्या जागी विच इज इक्वल टू बघा एक्स ऍज इट इज. y च्या जागी काय सबस्टिट्यूट करतोय आपण बघा, y च्या जागी काय सबस्टिट्यूट केलंय vx, म्हणजे काय ठेवणार y च्या जागी vx अपॉन एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर ऍज इट इज, y च्या जागी vx विच इज इक्वल टू बघा हा काय होईल v इंटू एक्स स्क्वेअर, डिनॉमिनेटर मध्ये बघा हा एक्स स्क्वेअर, vx चा स्क्वेअर म्हणजे v स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू बघा हा होईल v एक्स स्क्वेअर. ठीक आहे, खाली लिहूया जस्ट मोमेंट. ओके, बघा विच इज इक्वल टू हा न्यूमरेटर मध्ये आहे v एक्स स्क्वेअर आणि डिनॉमिनेटर मधून बघा एक्स स्क्वेअर कॉमन निघेल तर काय राहील 1 प्लस v स्क्वेअर. हा एक्स स्क्वेअर कॅन्सल आउट होईल आणि v अपॉन 1 प्लस v स्क्वेअर म्हणजेच काय राहिलं फंक्शन ऑफ v. ओके, लक्षात घ्या असं तुम्हाला तिथे फंक्शन ऑफ v भेटतं. ओके, राईट हँड साइडला. तर हा काय झाला मायनस, हा जो आहे ते तुमचा मायनस एफ ऑफ v. ओके, पहिल्यांदा dy बाय dx इज इक्वल टू मायनस एफ ऑफ एक्स वाय अपॉन जी ऑफ एक्स वाय या फॉर्मॅट मध्ये लिहायचं. त्याच्यानंतर y इज इक्वल टू vx सबस्टिट्यूट करायचा, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा dy बाय dx इज इक्वल टू v प्लस एक्स dv बाय dx आणि ते इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करायचं. ओके, हे दोघंही इक्वेशन 1 मध्ये. तर तुम्हाला काय भेटणार आहे v प्लस एक्स dv बाय dx इज इक्वल टू मायनस एफ ऑफ v. ओके, टेक v ऑन राईट हँड साइड. ओके, हा v आहे याला राईट हँड साइडला घ्या अँड सेपरेट द व्हेरिएबल्स v अँड x. ओके, आता बघा इथे हा इथे काय आहे v आहे, हा v इकडे जर गेला तर हा एफ ऑफ v प्लस v म्हणजे टोटल फंक्शन ऑफ v होणार आहे. ओके, हा पूर्ण v मध्ये येईल आणि इकडे काय राहणार आहे एक्स dv बाय dx. मग हा व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म येईल हे लक्षात घ्या. ओके, मग हा dv फक्त याच्यासोबत जाऊ द्या आणि हा एक्स dx या एक्स सोबत. ओके, म्हणजे हा dx इकडे जाऊ द्या, हा 1 अपॉन एक्स होईल म्हणजे 1 अपॉन एक्स dx असं येईल आणि dv आणि तो जी काही टर्म असेल ती डिनॉमिनेटर मध्ये इथे येईल. ओके, म्हणजे इथे काय भेटेल मला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म भेटेल. ओके, तर जसंच तुम्ही y इज इक्वल टू vx आणि सबस्टिट्यूट केलं आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह सबस्टिट्यूट केला त्या सेकंड इक्वेशन मध्ये. ओके, या इक्वेशन मध्ये फर्स्ट इक्वेशन मध्ये तर काय भेटतं मला
v प्लस एक्स डीव्ही बाय डीएक्स इज इक्वल टू मायनस एफ ऑफ व्ही. तर व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म करायचा, डायरेक्टली व्हेरिएबल सेपरेट करायचे आणि इंटिग्रेट करायचे. आणि जसंच व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म घेतला आणि इंटिग्रेट केलं तर सोल्युशन भेटेल आपल्याला. ओके, इंटिग्रेट बोथ द साइड्स टू ऑब्टेन सोल्युशन इन टर्म्स ऑफ व्ही अँड एक्स. ओके, दोघांना इंटिग्रेट केलं तर सोल्युशन कशाच्या फॉर्मॅटमध्ये भेटणार आहे? व्ही आणि एक्सच्या. बरोबर आहे, कारण आपण व्ही आणि एक्सचे व्हेरिएबल सेपरेट करतोय आणि आपल्याला सोल्युशन कशामध्ये पाहिजे? एक्स आणि वाय साठी. बरोबर आहे, कारण वाय इज इक्वल टू व्ही एक्स आपण तो ऍड केलेला, व्ही जो आहे व्हेरिएबल तो आपण ऍड केलेला आहे, तो रिमूव्ह करावा लागेल. म्हणून मग शेवटी काय करायचं? व्ही ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. जिथे जिथे व्ही असेल तिथे काय सबस्टिट्यूट करणार? वाय बाय एक्स. कारण आपण वाय इज इक्वल टू काय सबस्टिट्यूट केलं होतं? व्ही एक्स. म्हणजे व्ही असेल काय? वाय अपॉन एक्स. तर आलेल्या जो काही सोल्युशन आहे त्याच्यामध्ये व्ही इज इक्वल टू वाय बाय एक्स सबस्टिट्यूट करा, तुम्हाला सोल्युशन भेटेल. ओके, आलं का आता लक्षात? यस, समजलं का? बाकी लेफ्ट होऊन गेलेले दिसतात. ओके, ठीक आहे. तर बघा, लक्षात आलं असेल तुमच्या आता होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं. सिंपल आहे, जस्ट त्याला ओळखायचे अगोदर की होमोजिनियस दिसतंय. डायरेक्टली डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू मायनस एफ ऑफ एक्स वाय अपॉन जी ऑफ एक्स वाय. वाय इज इक्वल टू व्ही एक्स सबस्टिट्यूट करायचे, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. ते तिथे डीवाय बाय डीएक्सच्या जागी व्ही प्लस एक्स डीव्ही बाय डीएक्स हे तर कॉन्स्टंट सेम राहणार. ओके, डायरेक्टली डीवाय बाय डीएक्सच्या जागी ही टर्म सेम राहणार. बरोबर. वाय इज इक्वल टू व्ही एक्स फक्त इथे इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायचा आहे. काहीतरी फंक्शन ऑफ व्ही येईल, हा व्ही इकडे घेऊन जायचा, व्हेरिएबल सेपरेट करायचे आणि डायरेक्टली जसंच व्हेरिएबल सेपरेबल झाले तर डायरेक्टली इंटिग्रेशन घेणार आपण. बरोबर, डायरेक्टली इंटिग्रेशन घेतलं त्याच्यानंतर सोल्युशन भेटेल व्ही आणि एक्स मध्ये. ओके, सोल्युशन पाहिजे वाय आणि एक्स मध्ये, म्हणून व्हीच्या जागी वाय अपॉन एक्स सबस्टिट्यूट करायचा, सोल्युशन भेटेल. ओके, हा झाला होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन्स बद्दल सर्व काही. ओके, आता नेक्स्ट आहे बघा. नेक्स्ट बघा आता ऍप्लिकेशन्स ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ओके, जस्ट एक काही ऍप्लिकेशन्स दिलेले, काही नाही, जस्ट सिंपल आहे ते. बघा, पॉप्युलेशन ग्रोथ अँड ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. ठीक आहे, तर हे आपण डिफरन्शियल इक्वेशनचा यूज करणार आहे. याच्यासाठी बघा, लेट पी बी दी पॉप्युलेशन ऑफ द सिटी ऍट अ टाइम टी. म्हणजे पी काय आहे? पॉप्युलेशन ऑफ अ सिटी आहे ऍट टाइम टी. म्हणजे टी ह्या वेळेला टी असताना, टाइम टी असताना पॉप्युलेशन काय आहे सिटीचं? पी आहे. विच इन्क्रीजेस विथ रिस्पेक्ट टू टाइम टी. ओके, म्हणजे जसा जसा वेळ वाढत जाईल तसं तसं पॉप्युलेशन वाढत जाणार आहे. ठीक आहे, तसं 2011 मध्ये जी भारताची लोकसंख्या होती तीच 21 मध्ये असेल का? नाही, टाइम चेंज झाला तर लोकसंख्या चेंज होणार. ठीक आहे, म्हणजे पॉप्युलेशन तुमचं चेंज होणार. ठीक आहे, देन द रेट ऑफ इन्क्रीज इन द पॉप्युलेशन ऑफ द सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एक्झिस्टिंग पॉप्युलेशन. ओके, तर जो काही तुमचा रेट ऑफ चेंज असणार आहे, रेट ऑफ चेंज म्हणजे तुमचा रेट जो इन्क्रीज होण्याचा, म्हणजे पॉप्युलेशन इन्क्रीज होण्याचा जो चेंज असणार आहे, म्हणजे रेट ऑफ चेंज असणार आहे, तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. कशाच्या? प्रोपोर्शनल टू एक्झिस्टिंग पॉप्युलेशन. बघा, आता समजा पॉप्युलेशनचा रेट चेक करायचा की इन्क्रीज किती होते, डीपी अपॉन डीटी, म्हणजे टाइम नुसार पॉप्युलेशन कशी चेंज होते, किती इन्क्रीज होते. ओके, पॉप्युलेशन इन्क्रीज कशी होते, तर तो जो रेट ऑफ चेंज आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाच्या असणार आहे? एक्झिस्टिंग पॉप्युलेशनच्या. बरोबर आहे, कारण आता जेवढी पॉप्युलेशन आहे त्याच्यावरतीच डिपेंड करणार आहे. बरोबर, की पुढचे जे काही वाढणारी समजा पॉप्युलेशन आहे ती एक्झिस्टिंग वरती डिपेंड करेल. ओके, म्हणजे डीपी अपॉन डीटी हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी असणार आहे. देअरफॉर डीपी अपॉन डीटी इज इक्वल टू केपी, वेअर के इज अ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. ठीक आहे, तर हे ऍप्लिकेशन आहे. असं याला आलं असेल तर डायरेक्टली आता याचं सोल्युशन तुम्ही म्हणाल सर मग आता हे तर समजलं की डीपी अपॉन डीटी इज इक्वल टू केपी, मग याचं सोल्युशन कसं फाइंड करावं? याला व्हेरिएबल सेपरेबल करायचं असतं. हा डीपी अपॉन पी करायचा असतो इज इक्वल टू के डीटी. के कॉन्स्टंट आहे आणि याला इंटिग्रेट करायचं. ठीक आहे, तर तुम्हाला जे क्वेश्चन असणार आहे त्याच्यामध्ये दिलेलं असतं की एक्झिस्टिंग पॉप्युलेशन किती आहे किंवा ते दिलेलं असतं. ओके, आणि टाइम, तर त्या टाइमला तुम्हाला फाइंड करायचा असतो. ओके, सेम त्याच्यानंतर रेडिओ ऍक्टिव्ह डिके. ठीक आहे ना, रेडिओ ऍक्टिव्ह डिके बघायचंय. बघा, रेडिओ ऍक्टिव्ह डिके सबस्टन्सेस एलिमेंट्स डिसइंटिग्रेट विथ टाइम. ओके, आता रेडिओ ऍक्टिव्ह डिके म्हणजे काय असतं? जो युरॅनियम असतो बघा, युरॅनियम. ओके, अजून काही एलिमेंट्स असतात तुमचे केमिस्ट्रीमध्ये. ओके, केमिस्ट्रीमध्ये बघितलं असेल तुम्ही, हे जे काही तुमचे एलिमेंट्स असतात, युरॅनियम अजून काय असेल. ठीक आहे, तर हे काय करता बघा, डिके होत असतात. डिके म्हणजे काय? डिसइंटिग्रेट होता. ओके,
विथ टाइम टी, म्हणजे जसा जसा टाइम पास होईल तसं तसं त्यांचं डिसइंटिग्रेट होत असतं रेडिओ ऍक्टिव्ह त्याच्यामधून, म्हणजे ते सबस्टन्स कसे असतात रेडिओ ऍक्टिव्ह असतात, त्याचं डिसइंटिग्रेट म्हणजे त्याच्यातून रेडिओ ऍक्टिव्ह बाहेर पडत असतात. ठीक आहे, तर रेट ऑफ डिसइंटिग्रेट ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स, त्याचे जे काही रेडिओ ऍक्टिव्ह जे असतील बाहेर पडणारे त्याचे जे किरणच्या फॉर्म मध्ये बाहेर पडतात म्हणजे रेजच्या, तर ते रेडिओ ऍक्टिव्ह जसं जसं डिसइंटिग्रेट होईल ते कशानुसार होतं टाइम नुसार, म्हणजे जसा जसा टाइम जाईल तसं तसं त्याचं डिके होत जाईल. ओके, तर तो जो काही रेट असणार रेट ऑफ डिसइंटिग्रेशन ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स इज ऑलवेज प्रपोर्शनल टू द अमाऊंट प्रेझेंट ऍट दॅट टाइम. ओके, तर काय सांगतंय की रेट ऑफ डिसइंटिग्रेशन कशाची प्रपोर्शनल आहे, अमाऊंट प्रेझेंट ऍट दॅट टाइम, त्या टाइमला जे काही अमाऊंट प्रेझेंट असेल त्याच्याशी डायरेक्टली प्रपोर्शनल असणार. म्हणजे इफ एक्स इज द अमाऊंट ऑफ एनी मटेरियल प्रेझेंट ऍट अ टाइम टी, म्हणजे एखाद्या टाइमला समजा एक्स अमाऊंट ऑफ मटेरियल प्रेझेंट आहे, ठीक आहे, युरेनियम असेल किंवा अदर कोणता एखादा मटेरियल असेल, रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स असेल, तर त्याचं समजा अमाऊंट एक्स आहे, तर रेट ऑफ चेंज कशावरती डिपेंड करणार आहे, एक्स वरतीच डिपेंड करणार. बरोबर आहे. जर समजा युरेनियम किंवा एखादं मटेरियल आहे रेडिओ ऍक्टिव्ह, जर ते जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर रेट पण त्याचा वेगळा असेल, कमी असेल तर रेट पण कमी असेल. म्हणजे जी अमाऊंट प्रेझेंट आहे सबस्टन्सची त्याच्यावरती डिपेंड करेल रेट dx अपॉन dt. ओके, कारण डिसइंटिग्रेट कसा होणार आहे ह्याचा रेट. ओके, जर जास्त अमाऊंट आहे तर तो काय होईल, एक्स जेवढा आहे तर हळूहळू हळू म्हणजे इंटिग्रेट व्हायला पण वेळ लागेल, रेट पण चेंज होईल. ठीक आहे, तर डिसइंटिग्रेशनचा जो काही रेट आहे dx अपॉन dt, ठीक आहे, इज इक्वल टू मायनस के एक्स. बघा, के आहे प्रोपोर्शनल आहे टू दी अमाऊंट प्रेझेंट ऍट द टाइम, तो इज इक्वल टू मायनस के एक्स. तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं की dx अपॉन dt इज इक्वल टू मायनस के एक्स, वेर के इज अ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनलिटी अँड के इज ग्रेटर दॅन 0. ठीक आहे, आता इथे बघा मायनस के एक्स घेतला, तुम्ही म्हणाल सर मायनस के एक्स का बरं घेतला, ठिकाणी डिसइंटिग्रेट होतोय. ठीक आहे ना, म्हणजेच हा काय होतोय सबस्टन्स डिस, इथे बघा हे काय होणार होतं, पॉप्युलेशन इन्क्रीज होणार होती, हा डिसइंटिग्रेट होतोय म्हणजे कमी होतोय. ठीक आहे, जो काही इलेमेंट एक्स असणार आहे ना, तर तो एक्स राहणार आहे का नाही, हळूहळू हळूहळू काय होईल, कमी होईल. ठीक आहे, तसं युरेनियम आहे तो डिसइंटिग्रेट होत 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 काय होणार, कमी कमी होत जाणार त्याचे इलेमेंट्स. ओके, त्याच्यापासून आपण एनर्जी, ॲटॉमिक एनर्जी तयार करतो. बरोबर आहे, ऍटम्स म्हणजे न्यूक्लियर्स त्याच्यापासून बनतं. ओके, ते तुम्ही बघितलंच असेल फिजिक्स किंवा केमिस्ट्रीमध्ये. तर इथे मायनस के एक्स. ओके, तर मायनस का बरं, तर कारण डिसइंटिग्रेट होतोय म्हणजे कमी कमी होत जातोय. ओके, अमाऊंट एक्स आहे तर अजून कमी 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 होत जाईल. बरोबर, म्हणून हा मायनस के एक्स झाला, वाढणारी होती म्हणून डायरेक्टली के घेतला होता. बरोबर, के काय नाही कॉन्स्टंट असतो तो. ठीक आहे, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट के. ठीक आहे, तर हा डीएक्स अपॉन डीटी आहे. इथे पण आता याला पण डीएक्स अपॉन डीटी इज इक्वल टू मायनस के एक्स. समजा असं काहीतरी दिलं की रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स एक्स आहे, तर टाइम टी ला त्याचा रेट चेंज करा, चेक करा. तर तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं की डीएक्स अपॉन डीटी इज इक्वल टू मायनस के एक्स असतं, आणि याला डायरेक्टली व्हेरिएबल सेपरेट करून इंटिग्रेशन घ्यायचं. ओके, म्हणजे काय होणार, याला पण डीएक्स अपॉन एक्स होणार आणि मायनस के डीटी, डायरेक्ट इंटिग्रेशन घ्या, सोल्युशन भेटेल. ओके, किंवा जर टाइम टी ला रेट विचारला फाइंड करा की डीएक्स अपॉन डीटी फाइंड करा, एक्स दिलेला आहे, के दिलेला, असं काहीतरी विचारलेलं असतं. ओके, त्याच्यानंतर बघा न्यूटन्स लॉज ऑफ कुलिंग. न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग आहे. ठीक आहे, तर न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग बघा सेम आहे. रेट ऑफ चेंजेस इथे पण फाइंड करायचा, कुलिंग. ओके, रेट ऑफ चेंज ऑफ कुलिंग ऑफ अ हिटेड बॉडी. ओके, समजा एखादी बॉडी आपण हिट केलं, एखाद्या बॉडीला काय केलं आपण, हिट केलं, तर ती काय होते, हळूहळू हळूहळू काय होते, कूल होत चालते. बरोबर, समजा तुम्ही एखादं कोणतंही मटेरियल असेल त्याला आपण जर हिट केलं तर ते काय होतं, हळूहळू गरम होतं. ठीक आहे, समजा लोखंड असेल तसं आपण त्याला हिट करतो. बरोबर आहे, आणि त्याला जसं आपण हिट करून बघा ते बनवता, काही वस्तू एखादी बनवायची असेल ते हिट केल्यानंतर त्याच्यावरती हॅमरिंग केलं जातं आणि त्याला एक म्हणजे स्ट्रॉंग बनतं ते हॅमरिंग केल्यानंतर. ठीक आहे, समजा एखाद्याला हिट केलं, एखाद्या लोखंडाच घ्या, ठीक आहे, आयनला हिट केलं, तर काही वेळानं हळूहळू हळूहळू तो काय होतो, कूल होत चालतो आणि शेवटी पूर्णपणे कूल होतो. ज्याला आपण समजा पहिल्यांदा एकदम गरम असतं बघा, बरोबर, तर एकदम आपण हात जर लावला तर आपल्याला चटका बसला असं एखादं मटेरियल. ठीक आहे ना, कोणतंही. ठीक आहे, समजा आपण एखादं पातेलच घ्या, जसं आपण कुकिंग करत असतो घरी, तर एखादा समजा कुकर पहिल्यांदा गरम आहे, बरोबर, कोणत्याही मटेरियलचा असेल, स्टीलचा असेल किंवा अल्युमिनियमचा असेल, तर आपण अगोदर हात लावल्यानंतर आपल्याला जसं जाणवतं, चटका बसतो. बरोबर, मग त्यानंतर काही वेळा आपण काय करतो, त्याला तसंच ठेवतो. बरोबर, हळूहळू हळू टाइम जसा जसा पास होईल तर त्याचं टेम्परेचर कमी होत जातं. बरोबर,
म्हणजे तो कूल होत जातो आणि शेवटी मग आपण त्याला डायरेक्टली हाताने स्पर्श करू शकतो, बरोबर. म्हणजे हे जे काय आहे रेट ऑफ कुलिंग, तर ते कसं फाइंड करतात, बरोबर. तर मग बघा ते काय आहे, रेट ऑफ चेंज ऑफ कुलिंग ऑफ अ हिटेड बॉडी ऍट एनी टाइम टी इज प्रपोर्शनल टू द डिफरन्स बिटवीन द टेम्परेचर ऑफ द बॉडी अँड दॅट्स ऑफ इट्स सराउंडिंग मीडियम. ओके, तर टेम्परेचर जे आहे बॉडीचं, आता हे जे काही चेंज होणार आहे बघा, जसं समजा आपण घरचंच उदाहरण घेतलं की कुकरचं गरम आहे किंवा एखादं कोणतेही मटेरियल गरम आहे, तर ते कशावरती डिपेंड करेल. समजा उन्हाळा चालू आहे आपल्याकडे, बरोबर, तर लगेचच कूल होईल का, नाही, वेळ लागेल, बरोबर. आणि समजा थंडीचं वातावरण चालू आहे सध्या, जसं आता सगळीकडे पावसाचं वातावरण झालंय, ठीक आहे, तर आपल्याकडे डायरेक्टली एकदम आता थंडीचं वातावरण आहे. अशा वेळी काय होणार आहे, किंवा हिवाळ्यामध्ये एकदम काय होतं, जरी आपण एखाद्या बॉडीला गरम केलं तर ती लवकर थंड होणार आहे. कशामुळे, कारण ऑलरेडी जे सराउंडिंगचं वातावरण आहे ते कसं आहे, थंड आहे, बरोबर. म्हणजे त्या सराउंडिंगचं टेम्परेचर काय आहे, कमी आहे. जर उन्हाळा असेल तर सराउंडिंग गरम असेल, त्याचं टेम्परेचर जास्त असेल, म्हणजेच वेळ लागेल थंड व्हायला, बरोबर. उन्हाळ्यामध्ये थंड व्हायला वेळ लागतो. आणि जर समजा हिवाळा असेल, थंड वातावरण असेल, तर बॉडी लवकर कूल होते. ओके, तसं बघा मग काय, प्रपोर्शनल टू द डिफरन्स बिटवीन टेम्परेचर ऑफ अ बॉडी, बॉडीचं जे टेम्परेचर आहे अँड दॅट ऑफ इट्स सराउंडिंग मीडियम, आणि त्याच्या मीडियमचं, तर त्या दोघांचा डिफरन्स घ्यायचा आहे. ओके, मग थिटा बघा, थिटा बी दी लेट थिटा बी द टेम्परेचर ऑफ द बॉडी. थिटा काय आहे, टेम्परेचर ऑफ द बॉडी आहे ऍट टाइम टी, अँड थिटा झिरो बी दी टेम्परेचर ऑफ द मीडियम. ओके, समजा थिटा झिरो टेम्परेचर ऑफ मीडियम आहे आणि थिटा काय आहे, टेम्परेचर ऑफ बॉडी. आता बघा थिटा मायनस थिटा झिरो का बरं घेतले, थिटा मायनस थिटा झिरो काय होत नाही, की टेम्परेचर एखाद्या बॉडीला हिट केलं की त्याचं टेम्परेचर काय होणार आहे, सराउंडिंग पेक्षा वाढणार आहे, बरोबर आहे, गरम होणार आहे. आणि सराउंडिंगचं टेम्परेचर काहीतरी थिटा झिरो असणार आहे. ओके, मग जसं जसं जर समजा सराउंडिंगचं टेम्परेचर जास्त असेल, जसं उन्हाळ्यात जास्त असतं, तर वेळ लागेल. ओके, तर हा काय होईल, जास्त भेटेल. मग थिटा मायनस थिटा झिरो मोठा येईल, बरोबर. मग तसंच त्याच्यावर म्हणजे डिपेंड करेल की रेट ऑफ चेंज, ओके, त्या थिटा झिरो वरती, म्हणजे थिटा मायनस थिटा झिरो, हा जो काय डिफरन्स असणार आहे त्याच्यावरती तुमचा रेट डिपेंड करेल, रेट ऑफ चेंज. ओके, रेट ऑफ चेंज तुमचा डिपेंड करेल, म्हणजेच काय, डी थिटा अपॉन डी टी, रेट ऑफ चेंज इन टेम्परेचर. ओके, डी थिटा म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ कुलिंग ऑफ हिटेड बॉडी, म्हणजे डी थिटा अपॉन डी टी. ओके, तर टेम्परेचर कमी कमी होत जाणार आहे ना, ठीक आहे, कूल होणार आहे ना ते बॉडी, तर ते डिपेंड कशावर करणार, थिटा मायनस थिटा झिरो. इथे बघा परत मायनस के के घेतलाय. ओके, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी काय घेतलाय, मायनस के घेतलेला आहे. बरं, मायनस के का घेतला इथे, इथे पण बघा रेट ऑफ चेंज ऑफ कुलिंग आहे. ओके, पहिल्यांदा जे टेम्परेचर असणार आहे बॉडीचं ते काय होणार आहे, कमी 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 होत जाणार आहे, म्हणून इथे मायनस के घेतलाय. लक्षात येते, जर टेम्परेचर वाढत गेलं असतं तर आपण के घेतला असता, ठीक आहे, तर ते नको. आपण काय बघतोय, न्यूटन्स लॉज ऑफ कुलिंग, हिटिंगचा नाहीये, कुलिंगचा लॉ आहे, ठीक आहे. तर कुलिंगचा लॉ मध्ये आपण इथे डिफरन्शियल इक्वेशनचा कसा वापर करणार आहे, तर इथे परत तुम्हाला काय करायचंय, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्मच वापरायचा आहे, ठीक आहे. फक्त हे लक्षात ठेवायचंय की न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग काय असतो, डी थिटा अपॉन डी टी इज इक्वल्स टू मायनस के थिटा मायनस थिटा झिरो. ओके, तर तुम्हाला सराउंडिंगचं टेम्परेचर दिलेलं असेल, बॉडीचं टेम्परेचर दिलेलं असेल, आणि विचारतील की रेट ऑफ चेंज फाइंड करा, के पण दिलेला असेल, किंवा अजून काही कंडिशन्स वेगवेगळ्या दिलेल्या असतील. ओके, किंवा हे रेट ऑफ चेंज दिलेलं असेल, टेम्परेचर दिलं असेल आणि सराउंडिंगचं विचारतील, किंवा सराउंडिंगचं टेम्परेचर देतील आणि थिटा विचारतील. ओके, तर हा त्याचा यूज आहे, अशा प्रकारचे एमसीक्यूज विचारल्या जाऊ शकतात. ओके, तर हे बघा डिफरन्शियल इक्वेशनचे सर्व आता टॉपिक्स आपण बघितले, ठीक आहे. तर काही एमसीक्यूज बघूया, त्या टाईपचे एमसीक्यूज मी ऍड केलेले तर चेक करू, नसेल तर आपण उद्या एमसीक्यूज घेऊया, ठीक आहे. तर काय दिले, डिफरन्शियल इक्वेशन एमसीक्यू आहे आता, ठीक आहे. डिफरन्शियल इक्वेशन हुज सोल्युशन इज y इज इक्वल्स टू cx प्लस c मायनस c क्यूब इज. ओके, फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन आपण बघितलेले. ओके, तर बघा आता काय दिले, क्वेश्चन आहे, डिफरन्शियल इक्वेशन हुज सोल्युशन इज y इज इक्वल्स टू cx प्लस c मायनस c क्यूब. आता इथे बघा मला सांगा, हे जे काही डिफरन्शियल इक्वेशन आता काय फाइंड करायचंय ते बघा, लक्षात घ्या, मला काय फाइंड करायचंय, डिफरन्शियल इक्वेशन फाइंड करायचे ज्याचं सोल्युशन काय आहे, हे आहे. ओके, मग मला सांगा याचं डिफरन्शियल इक्वेशन कसं फाइंड करणार, काय करावं लागेल, याला डिफरन्शिएट करावं लागेल. किती वेळा डिफरन्शिएट
म्हणजेच काय सोल्युशन दिले याचा अर्थ काय, याला डिफरन्शिएट करा, तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन भेटेल. बरं, मग कसं आपण डिफरन्शिएट करतो, किती वेळा करतो ते कशावर डिपेंड असतं, आर्बिट्ररी कॉन्स्टंट वरती डिपेंड असतं, बरोबर. मग इथे बघा बरं, आर्बिट्ररी कॉन्स्टंट किती आहेत, सी, एकच आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे. जरी तो रिपीट आलेला असेल तरी तो काय आहे, एकच आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे. म्हणजे मला याला काय करावं लागेल, एक वेळा डिफरन्शिएट करत, ठीक आहे. मग मी याला एक वेळा डिफरन्शिएट करतो तर काय भेटेल, dy बाय dx इज इक्वल्स टू, हा सी बाहेर आला, बरोबर. इथे एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि याचा तर 0 होईल, ठीक आहे. म्हणजे dy बाय dx इज इक्वल्स टू काय भेटला मला, सी. ओके, तर dy बाय dx इज इक्वल्स टू काय भेटला, सी. आता काय करायचं असतं आपल्याला, हा जो काही फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन मधला क्वेश्चन आहे हा, ठीक आहे. तर बघा कसं करायचं ते दाखवतो मी तुम्हाला. तुम्ही शिकलेले एकदा की फॉर्मेशन ऑफ, वाटलं तर अजून एकदा सांगून देऊया, ठीक आहे. तर फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन माहिती आहे सर्वांना. तर पहिल्यांदा आता हे सोल्युशन दिल्यानं काहीच नाही, सोल्युशन म्हणजे काय नाही, याचं तुम्हाला डायरेक्टली डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचं हे लक्षात घ्या. मग तुम्ही काय बघणार की इथे सी दिसतोय मला, बरोबर, एकच आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे. म्हणजे मला या डिफरन्शियल इक्वेशनला, या फंक्शनला किंवा या इक्वेशनला मला एक वेळा डिफरन्शिएट करायचं. ओके, मग मी याला एक वेळा डिफरन्शिएट केलं तर मला dy बाय एक्स काय भेटला, सी. पण मला काय करायचं असतं, हा आर्बिट्ररी कॉन्स्टंट या दोघांमधून, याच्यामधून आणि या इक्वेशन मधून रिमूव्ह करायचा असतो. ओके, डायरेक्टली रिमूव्ह झाला तर चांगलंच आहे, जर नसेल होत तर या दोघांमधून रिमूव्ह करायचा असतो, ठीक आहे. बरं, मग कसा रिमूव्ह करणार बरं, आता इथे बघा dy बाय dx इज इक्वल्स टू सी आहे, म्हणजे मला सी ची व्हॅल्यू भेटली. मग ही व्हॅल्यू काय करा, इथे सबस्टिट्यूट करा. ओके, मग काय भेटेल बघा, y इज इक्वल्स टू सी म्हणजे काय आहे, dy बाय dx, ठीक आहे ना, इंटू एक्स, म्हणजे हा झाला एक्स dy बाय dx. ओके, जस्ट बघा आता आपण काय करतो, जे अगोदर बघा कसं फॉर्मेशन घेणार, पहिल्यांदा लिहायची गरज नाही, आता आपण एमसीक्यू करतोय. ओके, असं लिहिणार का की y इज इक्वल्स टू सी एक्स प्लस सी मायनस सी क्यूब. ओके, मग काय करणार, डिफरन्शिएट करा, dy बाय dx मला भेटला सी, असं नाही, डायरेक्टली आणि इथे बघितलं डायरेक्टली लिहिलं. ओके, आणि आता लक्षात आलं की सी इज इक्वल्स टू आहे, मग इथे सबस्टिट्यूट करा. ओके, तो y इज इक्वल्स टू काय आहे, एक्स, सीच्या जागी dy बाय dx, ठीक आहे ना. हा जो सी आहे तिथे काय केला, dy बाय dx प्लस सी म्हणजे काय, dy बाय dx मायनस dy बाय dx चा क्यूब. ओके, विच इज इक्वल्स टू बघा y इज इक्वल्स टू, इथून काय करूया, dy बाय dx कॉमन काढला तर इथे राहील x आणि इथे काय राहील 1 इंटू dy बाय dx. हा इथून dy बाय dx कॉमन काढला, इथे राहिला x प्लस 1 dy बाय dx मायनस dy बाय dx चा क्यूब. ओके, तर हे झालं तुमचं डिफरन्शियल इक्वेशन. ओके, लक्षात घ्या. आता आलं का लक्षात, बघा मग इथे ऑप्शन जस्ट आपला एक आहे का बघू द्या, ठीक आहे, हाच ऑप्शन दिला बघा, सेपरेट पण करायची गरज नाही. बघा y इज इक्वल्स टू ऑप्शन नंबर बी, बघा y इज इक्वल्स टू एक्स dy बाय dx प्लस dy बाय dx मायनस dy बाय dx चा क्यूब. ऑप्शन नंबर बी आहे तुमचं करेक्ट आन्सर, ठीक आहे. दोन ऑप्शन थोडेसे नाही आहेत, ठीक आहे, पण ऑप्शन बी आपला आन्सर आहे. ओके, नेक्स्ट बघा आता, नेक्स्ट क्वेश्चन, फॅमिली ऑफ कर्व्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, फॅमिली ऑफ कर्व y इज इक्वल्स टू एक्स प्लस ए क्यूब. बघा y इज इक्वल्स टू काय दिलेला आहे मला, एक्स प्लस ए क्यूब इज रिप्रेझेंटेड बाय द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द डिग्री. ओके, आता बघा काय दिलंय, फॅमिली ऑफ कर्व. आता बघा असा जर क्वेश्चन विचारला ना, तर तुम्हाला आता लक्षात घ्या काय दिलाय, फॅमिली ऑफ कर्व दिलाय, y इज इक्वल्स टू एक्स प्लस ए क्यूब, बरोबर, इज रिप्रेझेंटेड बाय द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डिग्री. ओके, तर याचं हे जे कर आहे याचा काय करावं लागेल, मला डिफरन्शियल इक्वेशन फाइंड करावं लागेल, बरोबर. याचं काय करावं लागेल, डिफरन्शियल इक्वेशन फाइंड करावं लागेल आणि त्याची डिग्री फाइंड करावं लागेल, बरोबर. बघा आता नियमानुसार मी काय करणार, मला y इज इक्वल्स टू काय दिलाय, एक्स प्लस ए क्यूब दिलाय. ओके, मला याचं काय करायचं, डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचं. बरं, मग मी काय करणार, याचे काय बघणार, सर्वात अगोदर आर्बिट्ररी कॉन्स्टंट किती आहे, आर्बिट्ररी कॉन्स्टंट एकच आहे, ए, म्हणजे मी याला एक वेळा डिफरन्शिएट करणार. ओके, तर काय भेटलं मला, dy बाय dx इज इक्वल्स टू ए, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि ए क्यूबचा 0. ओके, म्हणजे मला dy बाय dx इज इक्वल्स टू काय भेटला, ए. मग मी काय करणार, ए इज इक्वल्स टू, हा समजा इक्वेशन 1 आहे, या 1 मध्ये काय करा, ए च्या जागी dy बाय dx ठेवा, तर काय भेटेल मला, देअरफॉर डिफरन्शियल इक्वेशन इज
ओके, म्हणजे या फॅमिली ऑफ कर्वचं डिफरन्शियल इक्वेशन ऑफ, आपण ठीक आहे ना बोर्ड मध्ये असं लिहिलं असेल बघा तुम्ही, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ इक्वेशन 1 इज, ठीक आहे, कसं असेल मग ते बघा, y इज इक्वल्स टू a च्या जागी dy बाय dx आणि x ऍज इट इज म्हणजे x dy बाय dx प्लस a क्यूब म्हणजेच dy बाय dx चा क्यूब. ओके, तर काय झालं तुमचं इक्वेशन, y इज इक्वल्स टू x dy बाय dx प्लस dy बाय dx चा क्यूब, हा झाला तुमचा डिफरन्शियल इक्वेशन. ओके, आता बघा आणि काय, इज रिप्रेझेंटेड बाय डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डिग्री. तर याची काय करायची, मला डिग्री फाइंड करायची, डिग्री, ठीक आहे ना, याची मला काय फाइंड करायची, डिग्री. मग हे झालं डिफरन्शियल इक्वेशन. मग याच्यामध्ये हायेस्ट ऑर्डरचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, dy बाय dx. ओके, हायेस्ट ऑर्डरचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे इथे, dy बाय dx. इथे बघा dy बाय dx ची पॉवर किती आहे, 1, पण इथे बघा dy बाय dx ची पॉवर किती, 3, म्हणजेच याची डिग्री काय झाली, या इक्वेशनची डिग्री काय झाली, 3. ओके, म्हणजे ऑप्शन नंबर ए. आलं लक्षात. तर त्याचं डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचे, सिंपल आहे जस्ट. आता हे एवढं लिहायची गरज नाही, डायरेक्टली तुम्ही याला डिफरन्शिएट केलं असतं, असं लिहायचंच नाही, डायरेक्टली dy बाय dx इज इक्वल्स टू a आणि a च्या जागी डायरेक्ट y इज इक्वल्स टू काय, x इंटू dy बाय dx प्लस dy बाय dx चा क्यूब. ओके, किंवा डायरेक्टली तुम्हाला सबस्टिट्यूट पण करायची गरज नाही, लक्षात येते की ते dy बाय dx येणार आहे, इथे क्यूब होणार आहे, म्हणजे डिग्री काय असणार आहे, 3. आन्सर ओके 3. लिहायचं नाही, फक्त आता हे तर लिहायची पण गरज नव्हती तुम्हाला, डायरेक्टली लक्षात आलं असतं की dy बाय dx a आहे आणि a च्या जागी जर dy बाय dx ठेवली तर a ची पॉवर किती, 3, म्हणजे काय झालं, डायरेक्टली या इक्वेशन, डिफरन्शियल इक्वेशनची डिग्री पण 3. ओके, नेक्स्ट बघा आता, नेक्स्ट क्वेश्चन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, द डिफरन्शियल इक्वेशन ऑब्टेन्ड ऑन एलिमिनेटिंग a and b फ्रॉम द इक्वेशन. ओके, आता इथून बघा a आणि b एलिमिनेट करायचं. तर आता बघा हे जे इक्वेशन आहे काय दिलंय, y इज इक्वल्स टू a cos ओमेगा t प्लस b sin ओमेगा t, ठीक आहे ना, वेव्ह इक्वेशन आहे, ठीक आहे ना, तुमच्या फिजिक्स मध्ये असेल अशा टाईपचं. तर तुम्हाला हे लक्षात घ्यायचंय की इथे हा जो a आणि b काय आहेत, व्हेरिएबल्स आहेत का, हे इथे व्हेरिएबल्स ओमेगा टी, ओमेगा आणि टी इथे दोघंही कसे आहेत, व्हेरिएबल्स आहेत, हे लक्षात घ्या, हे तुम्हाला माहिती फिजिक्स मधून. ओके, पण ए आणि बी, ए अँड बी काय आहेत, आर्बिट्ररी कॉन्स्टंट. तर पहिली गोष्ट आपल्याला काय करायचं असतं, आर्बिट्ररी कॉन्स्टंटला ओळखायचं असतं. ओके, आयडेंटिफाय करायचं असतं आर्बिट्ररी कॉन्स्टंट. तर आर्बिट्ररी कॉन्स्टंट इथे काय आहेत, ए आणि बी. ओके, आता इथे डायरेक्टली दिलंय तुम्हाला की ए आणि बी रिमूव्ह करा म्हणून किंवा इलिमिनेट करा म्हणून, ठीक आहे, तर त्यामुळे तुमच्या लक्षात येईल. ओके, तर त्यांनी असं कन्सिडर केलं की तुम्हाला माहित नाहीये की ते व्हेरिएबल्स कोणते आहेत, म्हणून सांगितले की ए आणि बी इलिमिनेट केल्यानंतर द डिफरन्शियल इक्वेशन बघा, ऑब्टेन्ड ऑन एलिमिनेटिंग ए अँड बी. ओके, तर इथे यांनी डायरेक्टली सांगितले की डिफरन्शियल इक्वेशन ऑब्टेन्ड ऑन एलिमिनेटिंग ए अँड बी फ्रॉम द इक्वेशन. ओके, दिसत नसेल तर थोडस आपण त्याला वाढवून घेऊया, ठीक आहे, बघा व्यवस्थित दिसेल. काही नाही, काय दिलंय, ओके बघा, डिफरन्शियल इक्वेशन ऑब्टेन्ड ऑन एलिमिनेटिंग ए अँड बी फ्रॉम द इक्वेशन, म्हणजे या इक्वेशन मधून ए आणि बी एलिमिनेट केल्यानंतर जे डिफरन्शियल इक्वेशन भेटतं ते आपल्याला फाइंड करायचं. मग बघा आता y इज इक्वल्स टू दिलेलं आहे मला, काय दिले, y इज इक्वल्स टू a cos ओमेगा टी प्लस b sin ओमेगा टी. ओके, आता ए आणि बी रिमूव्ह करायचे, म्हणजे आर्बिट्ररी कॉन्स्टंट काय आहेत, ए आणि बी, म्हणजे डेरिव्हेटिव्ह किती वेळा घ्यावा लागेल, 2 वेळा. पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घेतला dy बाय dx म्हणजे काय असतं, y डॅश, ए कॉन्स्टंट, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, ओके, मायनस साइन ओमेगा टी इनटू, ओके, आता हा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घेतोय, ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह काय असेल, ओमेगा, टीचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस बी साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस आणि ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह ओमेगा. हे लक्षात येते ना, विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट करतोय मी, dy बाय dt आहे हा, याला तुम्ही y डॅश लिहिले. ओके, तर y डॅश इज इक्वल्स टू ए कॉन्स्टंट बाहेर कॉस ओमेगा टी, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन आणि ओमेगा टी इनटू ओमेगा. ओके, हा जो ओमेगा आहे असं लिहा वाटतं, तर हा साइन टी वेगळा असतो, साइन ओमेगा टी आणि कॉस ओमेगा. ह्या ओमेगा टीच्या मल्टिप्लिकेशन मध्ये नाही, ह्या पूर्ण टर्मच्या मल्टिप्लिकेशन मध्ये ओमेगा, कारण मल्टिप्लिकेशन मध्ये आपण ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह घेतला जो की ओमेगा येतो. ओके, विच इज इक्वल्स टू बघा, आता डायरेक्टली परत एकदा डिफरन्शिएट करूया y डॅश.
सॉरी वाय डॅशचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय होईल वाय डबल डॅश. आता इथून मायनस ए ओमेगा, ओके हा कॉन्स्टंट निघाला बाहेर, मायनस ए ओमेगा साइन ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी इंटू ओमेगा, बरोबर ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह ओमेगा प्लस, आता बघा हा बी कॉस ओमेगा, बी ओमेगा बाहेर निघाला, बरोबर हा बी आणि ओमेगा कॉन्स्टंट बाहेर आला, कॉस ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ओमेगा टी इंटू ओमेगा, ओके विच इज इक्वल टू बघा वाय डबल डॅश हा इथं होईल मायनस ए ओमेगा स्क्वेअर कॉस ओमेगा टी, ठीक आहे ना, प्लस प्लस आता इथे मायनस आहे बघा, ठीक आहे ना, हा आहे मायनस बी ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी, ओके विच इज इक्वल टू बघा आता वाय डबल डॅश इज इक्वल टू, टायमिंग बघू द्या, एंड होऊन जायची मीटिंग. ओके कनेक्शन थोडस अनस्टेबल आहे, ठीक आहे, जस्ट 2-3 मिनिट आहेत, पटकन आपण घेऊया. ठीक आहे, जस्ट आपलं ते रिमूव्ह झालं. ओके बघा तर वाय डबल डॅश इज इक्वल टू, आता इथे बघा जर मी मायनस ओमेगा स्क्वेअर इथून कॉमन काढला तर काय राहणार आहे ए कॉस ओमेगा टी प्लस बी साइन ओमेगा टी. हा मायनस ओमेगा स्क्वेअर मी कॉन्स्टंट बाहेर काढला, ठीक आहे ना, इथून कॉमन निघतोय मायनस ओमेगा स्क्वेअर, ए कॉस ओमेगा टी प्लस बी साइन ओमेगा टी, आणि ए कॉस ओमेगा टी बघा काय आहे वरती वाय इज इक्वल टू काय आहे ए कॉस ओमेगा टी, इथे बघा वाय इज इक्वल टू काय आहे ए कॉस ओमेगा टी, ठीक आहे ना, जस्ट मोमेंट. ओके बघा ए कॉस ओमेगा टी प्लस बी साइन ओमेगा टी म्हणजे काय वाय, ठीक आहे, म्हणजे याच्या जागी मी काय ठेवू शकतो वाय, म्हणजे वाय डबल डॅश इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर वाय. हे झालं तुमचं डिफरन्शियल इक्वेशन. वाय डबल डॅश बघा वाय डबल डॅश इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर, ओके म्हणजेच आहे इक्वेशन ऑप्शन नंबर ए, ठीक आहे, करेक्ट आन्सर आहे तुमचं ऑप्शन नंबर ए आहे, वाय डबल डॅश इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर वाय. ओके ठीक आहे, तर बघा मीटिंग एंड होत आलेली, जस्ट 1-2 मिनिट बाकी आहे. तर चला आता उद्या आपण राहिलेले एमसीक्यूज घेऊया आणि डिफरन्शियल इक्वेशन हा चॅप्टर कम्प्लीट करू, ठीक आहे, आणि मग त्यानंतर नेक्स्ट डे पासून कोणता चॅप्टर घ्यायचा ते उद्या तुम्हाला सांग, ठीक आहे. चला मग आता शेअर स्टॉप करूया, भेटूया उद्या, तोपर्यंत नमस्कार.